अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील नवा वाद पेटलाय। चौखेडे खालसा गावामध्ये आरती करण्यावरनं 2 गटांमध्ये राडा झाला। तिथं मंदिर आहे की दर्गा यावरून कशी धुमश्चक्री सुरू झाली आहे बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट। हा वाद सुरू आहे एका मंदिरात। हेच ते कान्होबांचं मंदिर, पण ते देवस्थान आहे की दर्गा यावरूनच पूजेच्या वेळी वाद सुरू झाला। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चौखेडे खालसा या ठिकाणी असलेल्या या मंदिरात आरती करण्यावरून हिंदूंचा समूह आणि मुस्लिमांचा समूह यांच्यात जोरदार कडाक्याचा वाद झाला। 2003 साली समजलं या देवस्थानची नोंद वफ नावाच्या मुस्लिम संस्थेकडे झाली। देवस्थानच्या 205 एकर जमिनीवर काही ठिकाणी वफची नोंद आहे। सरकारी कागदपत्रांवर कान्होबा देवस्थानऐवजी रमजान शाह बाबा उर्फ कान्होबा असं नाव दिसतंय। हिंदूंनी या जागेतील 2 अनधिकृत हॉटेल्स पाडण्यास भाग पाडलं। त्यामुळे मुस्लिम गट चिडला आणि त्यांनी आरतीला विरोध केला। हिंदू गेली अनेक वर्ष इथं आरती आणि अभिषेक करत आलेत असा दावा हिंदू गटाच्या वतीनं करण्यात आला। तर 1959 मध्येच या देवस्थानची नोंद हजरत पीर रमजान शाह बाबा उर्फ कान्होबा या नावानं केली आहे। 205 एकर जमीन इनाम म्हणून मिळाली होती। त्यांची 4थी पिढी इथे पुजारी म्हणून दिवाबत्ती करते। या ठिकाणी कधीही आरती झाली नाही, फक्त दिवाबत्ती करण्याची परंपरा आहे आणि म्हणून त्यांनी आरतीला विरोध केला। खरं तर इथे कान्होबांची समाधी आहे। जवळपास 800 वर्षांपूर्वीची ही समाधी असल्याचं बोललं जातं। कानिफनाथ महाराज यांनी मढीला जाण्याआधी चौखेडे खालसा इथं मुक्काम केला होता। त्यावेळी ग्रामस्थ पान घेऊन गेले। कानिफनाथ महाराज पान खाऊन थुंकले म्हणून त्याला तांबूळ देव असं म्हटलं जातं असा समज आहे। पण या जागेबद्दल हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांचे वेगवेगळे दावे आहेत। हे काय कान्होबाचं मंदिर नाही का बाबा रमजान असं काहीतरी वेगळंच म्हणून त्या दर्गा आहे असं आहे तसं त्याचा अक्षरशः पाहता कागदोपत्री काही कुठे उल्लेखही नाही। असं जबरदस्ती पूर्ण अतिक्रमण इथं होत आहे। त्याच्यावर प्रशासनाने दखल घ्यावी। त्यांनी सांगितलं की इथून पुढे आरती होणार नाही, परंतु आमची एक अशी मागणी आहे की इथे आरती व्हायला पाहिजे, पूजा अर्चा कानिफनाथाची व्हायला पाहिजे। परंतु त्या लोकांनी आम्हाला विरोध करून आमच्या बरोबर धक्काबुक्की करून आमच्या हिंदू बांधवांना मारहाण केली। आमच्या काही 4 पिढ्याच्या पूर्वीपासून या ठिकाणची जी दर्गा आहे तिची पूजा अर्चा, तिची झाडलोट, दिवाबत्ती करणे, तेथे फुलाची चादर, तेथे स्वच्छता, ही सर्व कामे करण्यासाठी ते आम्हाला इनाम म्हणून देण्यात आलेलं आहे। याची सरकारकडे कागदोपत्री पूर्ण नोंद आहे। दिवाबत्ती, झाडलोट हे सगळं आम्ही काय करतो। देवाचे देवस्थान कान्होबा देवस्थानची शाह बाबा रमजान बाबा उर्फ तांबूळ देव। या प्रकरणी धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून गुन्हाही दाखल झालाय। पाथर्डी पोलिसांनी दोन्ही गटांना शांत राहण्यास सांगितलंय। पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद शांत झाला असला तरी तो पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे। पोलिसांनी दोन्ही गटांना सामोपचारानं निर्णय घेण्यास सांगितलंय। त्यासाठी लवकरच एक बैठकही होणार आहे। हे प्रकरण सामोपचारानं हाताळलं जातं की वाद आणखी वाढतो हे पाहावं लागेल। उमर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।